everyone, welcome back with a new topic. I am Vikrant Dobe and today we are going to discuss about be able to. So here you can see that the be able to is used for the ability and as well as can or could are also used for the ability or possibility. So let us discuss about the be able to. So be able to in मराठी सक्षम आहे, योग्य आहे, पात्र आहे. म्हणजे एक सब्जेक्ट एका ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी काय आहे, सक्षम आहे किंवा योग्य आहे किंवा पात्र आहे असा मीनिंग होतो. हियर बिफोर द एबल टू यू कॅन सी दॅट द बी. व्हॉट इज बी? बी इज अ टू बी स्ट्रॉंग. दीज आर एम इज आर अँड वॉज वेअर. एम इज आर हे आपण प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करतो. वॉज वेअर आपण काय यूज करतो, पास्ट टेन्स मध्ये यूज करतो. बघा इथं कॅन आणि कुड या दोघंही काय करतात, ॲबिलिटी आणि पॉसिबिलिटी काय करतात, एक्सप्रेस करतात. सेम ॲज इट इज बी एबल टू सुद्धा काय करतो, पॉसिबिलिटी किंवा ॲबिलिटी एखाद्या पर्सनची काय करतो, एक्सप्रेस करतो. मग बी एबल टू आता बघा इथं कॅन आणि कुड. कॅन इज अ प्रेझेंट आणि कुड इज अ पास्ट टेन्स ऑफ द कॅन. तर बघा ॲबिलिटी आहे, सध्याची ॲबिलिटी आहे, जसं की मी आय कॅन टीच इंग्लिश. मी इंग्लिश शिकू शकतो. मी इंग्लिश शिकू शकलो, पास्ट टेन्स. आय कुड स्पीक इंग्लिश. पण मी इंग्लिश शिकू शकणार फ्युचरमध्ये. म्हणजे फ्युचरमध्ये मी माझी काय सांगितली, ॲबिलिटी सांगितली. तर बघा फ्युचरमध्ये असा कोणताच मॉडल ऑक्झिलरी वर्ब नाही आहे. तर बघा कॅन इज पॉसिबल इन अ प्रेझेंट टेन्स, कुड इज अ पॉसिबल इन अ पास्ट टेन्स, बट बी एबल टू इज पॉसिबल इन ऑल टेन्सेस. तर बघा बी एबल टू हा प्रत्येक टेन्सेसमध्ये आपण यूज करू शकतो. पण कॅन हा फक्त प्रेझेंट टेन्समध्ये आणि कुड हा फक्त पास्ट टेन्समध्ये आणि बी एबल टू हा आपण प्रत्येक टेन्सेसमध्ये यूज करू शकतो. तर बघा हे एक्झाम्पल कसे असणार आहे ते आपण काही एक्झाम्पल घेऊन तुम्हाला बी एबल टू हा टॉपिक पूर्ण डिटेल्समध्ये इथं समजून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ लेट्स हॅव सम एक्झाम्पल युजिंग बी एबल टू. बघा एक्झाम्पल आहे, तो इंग्रजी बोलण्यास सक्षम आहे. या सेंटेन्समध्ये सक्षम आहे, बघा इथं कॉन्सन्ट्रेट करा. सक्षम आहे म्हणजे तो एक ऍक्शन करण्यामध्ये काय आहे, सक्षम आहे. तर बघा असं काही सेंटेन्स तुम्हाला बोलायचं असेल तर तिथं तुम्ही बी एबल टू चा यूज करू शकता आणि कॅन आणि कुड या मॉडल ऑक्झिलरीचा वर्ब सुद्धा आपण यूज करू शकता हे सेंटेन्स सांगण्यासाठी. इथं आपण बी एबल टू कसा यूज करणार ते बघूया. बी एबल टू यूज करण्याच्या अगोदर एक बी एबल टूचं कन्स्ट्रक्शन बघूया आपण. बी एबल टूच्या अगोदर म्हणजे वाक्याची सुरुवात सब्जेक्ट न करणार, नंतर बी एबल टू, त्याच्यानंतर आपण क्रियापदाचं कोणतं रूप ना, पहिलं रूप. बघा आपण हे स्ट्रक्चर यूज करणार हे सेंटेन्स बनवण्याकरिता. तर बघा तो म्हणजे काय होते, ही म्हणजे एक सब्जेक्ट मी यूज केला कारण की त्याने तो ऍक्शन परफॉर्म करायची त्याच्यामध्ये काय ॲबिलिटी आहे. बघा त्यानंतर बी. इथं बघा आपण बी चे फॉर्म यूज करणार, टू बी चे फॉर्म यूज करणार, एम इज आर, वॉज वेअर. बघा हे सेंटेन्स तुमच्या लक्षात आलं असेल की हे सेंटेन्स आहे प्रेझेंट टेन्स मधलं, म्हणून आपण टू बी चे प्रेझेंट फॉर्म यूज करणार. तर प्रेझेंट फॉर्म आहे एम इज आर, तर प्रोनाउन हा सिंग्युलर असल्यामुळे मी यूज करणार इज. नंतर ॲबल म्हणजे तो सक्षम आहे. बघा आता इथपर्यंत आलं, ही इज ॲबल. याचा अर्थ होतो तो आहे सक्षम, तो आहे योग्य, तो आहे पात्र. बघा कशासाठी, टू बोलण्यात, इंग्रजी बोलण्यात, म्हणजे तो इंग्रजी बोलण्याकरिता. ही स्पीक, टू स्पीक इंग्लिश. बघा तुम्ही या सेंटेन्स मध्ये ही इज ॲबल म्हणजे तो पात्र आहे. इथं इज काय आहे, मेन वर्ब आणि ॲबल आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह, व्हॉट इज ॲडजेक्टिव्ह? ॲडजेक्टिव्ह मीन्स अ वर्ड विच इज गिव्हिंग इन्फॉर्मेशन अबाउट नाउन और प्रोनाउन is called as adjective. It can be size or quality. बघा ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय होते की नाउन किंवा प्रोनाउन बद्दल विशेष माहिती जेव्हा सांगते त्याला आपण काय म्हणतो, एक विशेषण म्हणतो. इथं ॲबल आहे ॲडजेक्टिव्ह आणि इज आहे इथं मेन वर्ब. इट इज नॉट अ मॉडल ऑक्झिलरी वर्ब. रिमेंबर, इट इज नॉट अ मॉडल ऑक्झिलरी वर्ब. इट इज अ मेन वर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह. बघा instead of be able to you can use can or could. These are the modal auxiliary verb but it is not a model auxiliary verb. एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब नसून हा मेन वर्ब आहे आणि हा काय ॲडजेक्टिव्ह आहे. हा आपण
इन्स्टेड ऑफ कॅन और कुडच्या ऐवजी आपण इथं वापरू शकतो. बघा या सेंटेन्स मध्ये तुम्ही आता बघितलं की इज वापरलेला आपण, कारण की इथं बी हा इज वापरला, कारण की सेंटेन्स कसं होतं, प्रेझेंट टेन्सचं होतं. बघा जर हे सेंटेन्स जर पास्ट टेन्सचं कसं असणार, तो इंग्रजी बोलण्यात सक्षम होता, म्हणजे तो सक्षम होता म्हणजे त्याच्यामध्ये ॲबिलिटी होती. तर बी आपल्याला माहिती आहे की बी ॲबल टू आपण एखादी ॲबिलिटी किंवा एखादा कॅपेबिलिटी साठी आपण यूज करतो. तर त्याच्यामध्ये इंग्लिश बोलण्याची काय होती, एक क्षमता होती, तो एक सक्षम होता, म्हणजे याचा होता आधी होता तो, म्हणजे आता नसेल कदाचित. तर बघा या सेंटेन्स मध्ये आपण वाक्य हे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स मध्ये यूज केलं, म्हणून आपला जो बी आहे, जो बी म्हणजे जो बी आहे जे स्टेट आहे ते स्टेट पण बदलणार, ते स्टेट पण आपले पास्ट टेन्स मध्ये होणार. बघा तर आपण स्टेट ऑफ बीइंग म्हणून आपण इथे यूज करणार टू बीचा पास्ट टेन्स. ओके, ही वॉज एबल टू स्पीक इंग्लिश. द सेंटेन्स विल बी ही वॉज एबल टू स्पीक इंग्लिश. इथं आपण फ्युचर टेन्स पण यूज करू शकतो. जर सेंटेन्स असेल की तो इंग्रजी बोलण्यास सक्षम असणार म्हणजे ही इज लर्निंग राईट नाव अँड ही वॉन्ट्स टू स्पीक इंग्लिश. पण तो फ्युचरमध्ये, मला असं वाटतं की तो फ्युचरमध्ये सक्षम असणार, त्याच्यामध्ये ते कॅपेबिलिटी ते ॲबिलिटी असणार, फ्युचरमध्ये तो सक्षम होणार. तर अशासाठी मी बीचा फ्युचर टेन्स टू बीचा फ्युचरमध्ये फ्युचरचं हेल्पिंग वर्ब यूज करणार, ते आहे मेन वर्ब यूज करणार विल बी. ही विल बी ॲबल टू स्पीक इंग्लिश. तर बघा बी ॲबल टू हा आपण प्रत्येक टेन्सेस मध्ये यूज करू शकतो. कॅन आणि कुड तर फक्त कॅन इज पॉसिबल इन अ प्रेझेंट टेन्स अँड कुड इज पॉसिबल इन अ पास्ट टेन्स, बट बी ॲबल टू इज पॉसिबल इन ऑल टेन्सेस. बघा आणखी बघा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पण सुद्धा आपण याचा यूज करू शकतो. जसं की बघा ही हॅज बीन, प्रेझेंट परफेक्ट टेन्स ही हॅज बीन able to speak English. ओके, तर ही आणखी बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स ही हॅड बीन ॲबल टू स्पीक इंग्लिश. आपण कोणत्याही टेन्स मध्ये बी ॲबल टू चा यूज करू शकतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, ते पोहण्यास सक्षम आहेत. ते म्हणजे प्युरल, खूप सारे लोक आहेत, ते पोहण्यास सक्षम आहेत म्हणजे त्यांची ते कॅपेबिलिटी आहे. तर बघा तुम्हाला जर ॲबिलिटी कॅपेबिलिटी जर तुम्हाला सांगायची असेल तर युजिंग बी ॲबल टू इज अ बेस्ट वे टू मेक अ सेंटेन्स. तर बघा पहिलं लिहिणार आपण सब्जेक्ट, लिहिणार दे, नंतर बी ॲबल टू इथं आहेत म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे म्हणजेच आर, सक्षम आहेत दे आर ॲबल म्हणजे ते सक्षम आहेत. कशासाठी, टू स्विम. बघा अवर सेंटेन्स दे आर ॲबल टू स्विम म्हणजे ते पोहण्यासाठी काय सक्षम आहेत. इथं आर इज अ मेन वर्ब, ॲबल इज अ ॲडजेक्टिव्ह अँड टू स्विम इज अ इन्फिनिटिव्ह. आपण इथं ऍड करणार. तर अशा पद्धतीने आपण बी ॲबल टू चा आपण यूज करणार. आणखी एक्झाम्पल आपण बघूया. So let's take some example. The first is she is able to cook. So you can see is the main verb, able is the adjectives and be able to use करून आपण सेंटेन्स बनवणार आणि सांगणार की ती स्वयंपाक करण्यासाठी काय सक्षम आहे, म्हणजे तिला स्वयंपाक येते, तिची एक क्षमता, तिची एक ताकद म्हणजे तिची पॉवर मी दाखवलेली आहे. बिकॉज ॲबल चा अर्थ होतो की हॅव्हिंग पॉवर, हॅव्हिंग स्किल. तर बघा शी इज ॲबल टू कुक, तर या सेंटेन्स मध्ये इज यूज केला कारण की प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि याच्याऐवजी तुम्ही कॅनचा वापर सुद्धा करू शकता. तर वाक्य असणार शी कॅन कुक. सेकंड एक्झाम्पल, आय एम अनेबल टू कम टू क्लास बिकॉज आय हॅव हेडॅक. बघा मी क्लासला येण्यासाठी काय सक्षम नाही आहे, तर कारण की मला काय हेडॅक आहे. तर याच्यामध्ये आपण प्रेझेंट टेन्स यूज केला म्हणजे मी सध्या क्लासमध्ये येण्यासाठी काय सक्षम नाही आहे, तर कारण की मला काय आहे हेडॅक आहे म्हणून ॲम यूज केलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही कांट पण कॅनॉट म्हणजे कांट पण सुद्धा यूज करू शकता कारण की प्रेझेंट टेन्स आहे. तर कांट यूज करणार आपण म्हणजे वाक्य होणार आय कांट कम टू क्लास बिकॉज आय हॅव हेडॅक.
तुम्ही कॅन आणि बी एबल टू या दोघांचा वापर तुम्ही सेंटेन्समध्ये करू शकता. दोघांचा अर्थ हा जवळजवळ सारखाच आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, ही वॉज अनेबल टू गेट 90%. म्हणजे एक्झाम झाली, रिझल्ट आला आणि त्याला ही वॉज अनेबल टू गेट 90%, म्हणजे त्याला 90% तो मिळवू शकण्यामध्ये योग्य ठरला नाही, म्हणजे तो सक्षम नव्हता. तर बघा या सेंटेन्स मध्ये वॉज यूज केलेला आहे पास्ट टेन्स, म्हणजे बी चं पास्ट टेन्स यूज केलेला आहे. इथे यूज केलेला असेल तर बघा प्रेझेंट टेन्सचं वाक्य असतं ही इज अनेबल टू गेट 90%, म्हणजे मला माहिती आहे की तो 90% मिळवू शकत नाही, पण इथे मी वॉज यूज केलेला आहे. ही वॉज अनेबल टू गेट 90%, म्हणजे तो 90% मिळवण्यामध्ये तो सक्षम राहिला, म्हणजे सक्षम नव्हता. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, ही विल बी एबल टू गेट 90%. तर सॉरी, इच्या वॉज अनेबलच्या ऐवजी तुम्ही इथं वापरू शकता कुडंटचा यूज करून हे वाक्य तुम्ही पुन्हा लिहू शकता. वाक्य असणार ही कुडंट गेट 90%. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, ही विल बी एबल टू गेट 90%, म्हणजे तो 90% घेण्यामध्ये कारण सक्षम राहणार फ्युचर टेन्समध्ये. इथं विल बी यूज केलेला आहे मी. तर बघा 10वीच्या आणि 12वीच्या एक्झाममध्ये कोणत्या टाईपचे एक्झाम्पल विचारले जातात बी एबल टू च्या टॉपिक वरून. तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला म्हणजे एक सेंटेन्स दिलेला राहते ही, जसं की ही कॅन डान्स, आणि तुम्हाला म्हणतात की या सेंटेन्स मध्ये बी एबल टू वापरून हे सेंटेन्स पुन्हा लिहा. तर आपल्याला माहिती आहे की कॅन आणि बी एबल टू चा दोघांचा अर्थ काय आहे, ॲज इट इज आहे. तर बघा कॅन हा प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आपण कॅनच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ कॅन आपण ॲम इज आरचा वापर करणार, ॲम इज आर एबल टूचा. आणि कुड हा पास्ट टेन्स असल्यामुळे कॅनचा पास्ट टेन्स आहे कुड, त्याच्यामुळे आपल्याला पास्ट टेन्स इंडिकेट करावा लागेल, म्हणून वॉज वेअर बी टू बीचं ग्रुप येणार आपण वॉज वेअर आणि नंतर यूज करणार एबल टू. आणि हे जर निगेटिव्ह फॉर्म मध्ये असेल, जसं की कांट असेल तर ॲम इज आर अनेबल टू यूज करणार, कुडंट असेल तर वॉज वेअर अनेबल टू असं आपण यूज करणार, आणि कॅन आणि कुड हे वाक्यातील निघून जाईल, कारण की त्याच्याच ऐवजी आपण बी एबल टूचा वापर करणार आहोत. बघा या सेंटेन्स मध्ये ही कॅन डान्स, म्हणजे तो डान्स करू शकतो, त्याच्यामध्ये ते ॲबिलिटी आहे, तो सक्षम आहे. इथं आपण बी एबल टूचा वापर करून सुद्धा हे सेंटेन्स लिहू शकतो, तर दोघांचे अर्थ बदलणार नाही. बघा आपण स्ट्रक्चर बघितलं आहे. सर्वात पहिले लिहिणार सब्जेक्ट, कॅनच्या ऐवजी बी एबल टू. कॅन हा प्रेझेंट टेन्स असल्यामुळे बी घेणार आपण ॲम इज आर, म्हणजे हिच्या नंतर काय येणार इज, नंतर एबल टू आणि नंतर घेणार डान्स, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. खूप इझी आहे. बघा आणखी दुसरं एक्झाम्पल बघा, दे कुड प्ले, म्हणजे ते जिंकू शकले. ओके, बघा कुडच्या ऐवजी यूज करणार आपण, आणि कुड आणि बी एबल टू या दोघांचा अर्थ सेम, तर कुडच्या ऐवजी आपण बी एबल टू यूज करणार. तर कुड हा पास्ट टेन्स असल्यामुळे बी घेणार आपण वॉज वेअर. तर बघा दिस इज अ प्युरल नाउन, म्हणून आपण घेणार वेअर. जर हे सिंग्युलर नाउन असतात तर आपण वॉज घेतला असता. इथं प्युरल आहे, दे म्हणजे अनेक वचन होतात, तर म्हणून वेअर आणि यूज करणार एबल टू प्ले. बघा अशा पद्धतीने आपण बी एबल टू चा वापर सेंटेन्स मध्ये कॅनच्या ऐवजी किंवा कुडच्या ऐवजी करू शकतो. तर बघा आणखी जर हे जर सेंटेन्स जर निगेटिव्ह फॉर्म मध्ये असते, जसे की ही कांट डान्स, तर बघा आपला सेंटेन्स असणार ही इज अनेबल टू डान्स. आणखी दे कुडंट प्ले, तर आवर सेंटेन्स शुड बी दे वेरंट किंवा दे वेअर एबल टू प्ले. अशा पद्धतीने आपण बी एबल टू चा यूज आपण सेंटेन्स मध्ये इन्स्टेड ऑफ कॅन और कुड च्या मध्ये म्हणजे च्या ऐवजी आपण कॅन आणि कुडच्या ऐवजी आपण करू शकतो. तर आय होप तुम्हाला टॉपिक समजलाच असेल. तुम्हाला याच्याबद्दल काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर सांगू शकता. थँक्यू सो मच.